चाकणमधील राणूबाई मळा व चित्राई मळा भागातील शेतकरी या भागात सोडण्यात आलेल्या पाळीव डुकरांमुळे हैराण झालेत. या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पालिका प्रशासनाला याबाबत तक्रारी करण्यात आल्या असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. बघा इकडनं पार असं त्या बोर पर्यंत अख्खं त्यांनी उकरलं, पार सगळं उकरलं. आम्ही डबल मका लावली पण डबलही तसंच केलं. पाट तर अख्खे मोडे. आता बाय माणसाने कवर पाट नीट करे सांगा बरं. आपल्याला काही दिवसेंदिवस काम होते का? अख्खे पाट मोडले, अख्खे पाट परत आम्ही नीट केले. तिकडून पण तसंच केले, अख्खे पाट मोडले. सगळे आम्ही खोऱ्याने सगळे पाट परत नीट करून घेतले. ते वरचं वावर पण आमचं तसंच केलं. हे 4 बारकाली अशी 8 डुकरं येते शेजत दिसतात. आणि मग गेलं का अशी धावतात ती माणसं. संध्याकाळी 6-7 वाजले की ती येतात वावरात बरोबर. मग ती बरोबर धावतात माणसावर. आणि वावरात येऊन काय करतात? वावरात येऊन सगळं उकरतात. असं बरोबर पायाने असं रेषेत उकरून बरोबर ते एक दाना बरोबर विचून खातात ते वावरात. डुकरं येतात 6च्या नंतर दिवसा. केळीची झाडं बुंद्यासहित खात्यात, नासधूस करतात. फणसाचं झाड उकरून काढलं. सुपारीचे झाडं उकरून काढली. कुठं बी उकरी त्यात. दिवसा रात्र भीती वाटते इथे यायला. धावा त्यात अंगावर. त्याचा बंदोबस्त करावा. त्या साईडने जवळजवळ गाडग्याच्या बाजूने कासराभर मका आहे. अख्खी डुकरांनी उकरून खाली पार. काही राहिलेलं नाही. किती दिवसाची आहे मका? मका 15 दिवसाचे झाले, पण त्यांनी पेरल्याबरोबर तोंड खाली घालून घोळसून पूर्ण काढून घेतलेले मका. सगळे दाणे वेचून खाली. अख्खी मका परत लावली, परतही खाली. आम्ही 2 वेळा मका लावली, पण दोन्ही वेळेला खाली पार उकरून. काही राहिलेलं नाही बघा. हे कासराभर इथे पण आता आम्ही लावली आहे बघा. कालच परवा दिवशी टोबलीन, काल पाणी सोडलं होतं त्याच्यावर.